जुनी मिल प्रकरणातील उर्वरित 122 नागरिकांना न्यायालयाने निश्चित केलेल्या मूळ दरात प्लॉट उपलब्ध करून देण्याची घोषणा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कुमार करजगी यांनी केली आहे। जुनी मिल प्रकरणातील उर्वरित 122 नागरिकांना न्यायालयाने निश्चित केलेल्या मूळ दरात प्लॉट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून संबंधितांनी 20 जुलै 2026 रोजी जुनी मिल परिसरात संपर्क साधावा असे आवाहन जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। करजगी यांनी सांगितले की जुनी मिल बंद झाल्यानंतर हजारो कामगारांवर अन्याय झाला। 1988 मध्ये संघर्ष समितीची स्थापना करून सुमारे 9000 कामगारांचे दावे न्यायालयात दाखल करण्यात आले। तब्बल 35 वर्षांच्या संघर्षानंतर कामगारांना न्याय मिळवून देण्यात यश आले। जुनी मिलची जागा बिल्डर्सकडे जाऊ नये आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात प्लॉट मिळावेत या उद्देशाने न्यायालयीन लिलावात सहभाग घेतल्याचेही त्यांनी सांगितले। या सोलापूरच्या जुनी मिलच्या कामगार त्यांचा कधी पैसा मिळाला, फंडाची रक्कम ही शासन द्यायची असती, पण प्रकरण कोर्टात गेले, कोर्टातून पैसे मध्ये पडायचे 25 वर्ष झालं सुद्धा कामगारांना पैसे मिळाला नाही। का मालकाने आपल्या पैशा जोरावरती काही विकल्या पुढे हातात धरून कामगार क्लेम दाखवून दिले। जेव्हा हे मला 88 साली जेव्हा घेऊन जागेवरती समजली, खरंच मी एका गिरणी कामगारी कुठे जन्मलो, चाळीत राहत होतो आणि मला शरद पवार यस काँग्रेस स्थापन काँग्रेस मी राजकारणी गेल्यानंतर 1982-83 म्हणजे एकदम मी थोडं मिळत होतो, चाळीत राहत होतो। ते मिल चाळीत सुद्धा कामगार या चालू होत्या। त्या चाळीसवा कोणा चालल्यानंतर मी कोर्टातून पवारसाहेबांच्या साध्यनातून बसून जुनी मिल चाळ मी खरेदी केली कोटी शोधून 5.5 लाख रुपयांनी 800-900 रुपयांनी प्रत्येक घराकडून दिली। 9 ऑगस्टला ज्यांनी ज्यांनी सोलापुरात या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या नावासहित तुमच्यासमोर ओपन काय करू दाखवतं, बोलणं वेगळं, मी म्हणजे कृती करीन का संघर्ष विना जगात काय नाही। यासाठी संबंधितांनी 20 जुलै 2026 रोजी जुनी मिल कंपाऊंड येथे उपस्थित राहावे, तर 9 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व पात्र नागरिकांना प्लॉट वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा, कामगारांसाठीच्या संघर्षाचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचाही आढावा घेतला।